जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण जे आलेले आहे दिनांक 18 जून 2024 रोजी निघालेला शासन निर्णय आहे हा. प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यामध्ये प्राथमिक शिक्षक, प्राथमिक पदवीधर किंवा विशेष शिक्षक आणि मुख्याध्यापक, पदोन्नत मुख्याध्यापक या 3 पदांचा समावेश होत असतो. आणि या संगणकीय बदलीमध्ये या ऑनलाईन संगणकीय प्रणालीमध्ये या 3 पदांचा प्राथमिक शिक्षक संवर्गामध्ये समावेश करून एवढ्यासाठीच जिल्हांतर्गत बदली ही ऑनलाईन करण्यात आली आहे, जी की राज्यस्तरावर चालते आणि पूर्ण माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी हा डेटा विन्सिस कंपनीला पुरवून मान्य RDD मार्फत या बदल्यांचं प्रायोजन होत असते. 2017च्या GR नंतर 2021चा GR निघाला. त्यानंतर अपडेशन होऊन 2024चा शासन निर्णय निघाला. या शासन निर्णयामध्ये सुद्धा संवर्गाचे विविध प्रकार आहेत. संवर्ग 1, संवर्ग 2, अवघड क्षेत्रात बदल्या, बदलीपात्र शिक्षक आणि अवघड क्षेत्रामध्ये करावयाच्या बदल्या, विस्थापित शिक्षक असे वेगवेगळे राऊंड आहेत. त्यामधला विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 हा आहे. यासाठी कागदपत्रांची पडताळणी करावी लागते. त्या अनुषंगानं या संवर्गामध्ये कोणते कोणते निकष आहेत, कोणते कोणते संवर्ग येतात, उपघटक कोणते आहेत आणि त्याला आवश्यक असणारे पुरावे काय आहेत हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. या अगोदर जे व्हिडिओ बनवलेत 2022च्या बदल्यामध्ये मी व्हिडिओ बनवले होते. हे सर्व व्हिडिओ YouTube चॅनल आहे आणि यावेळेस सुद्धा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे आणि तो खूप जण पाहून त्याप्रमाणे कृती करत आहेत. प्रोफाईलविषयी 2 व्हिडिओ बनवले आहेत मी, ते पण YouTubeवर चॅनल आहेत आणि दुसरे 2-3 व्हिडिओ बनवले आहेत ते पण YouTube चॅनल आहे. तर आजचा जो मेन व्हिडिओ आहे हा संवर्ग 1 आहे. या संवर्ग 1च्या व्हिडिओमध्ये कोणते निकष येतात, संवर्ग 1 मध्ये कोण येतो आणि त्यानंतर जो व्हिडिओ येईल तो संवर्ग 2चा असेल. या व्हिडिओमध्ये संवर्ग 1चे निकष पाहूयात आणि त्याला आवश्यक काय पुरावे लागतील हे आपण पाहूयात. प्राथमिक शिक्षक जिल्हांतर्गत बदली सन 2025. विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 यासाठी निकष काय आहेत आणि आवश्यक पुरावे आणि प्रमाणपत्र काय लागतील हे आपण व्हिडिओमधून पाहूयात. जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण, महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक GPB 2023 प्रकरण 118 आस्था 14 दिनांक 18 जून 2024. आता या शासन निर्णयातील 1.8 तरतुदीनुसार विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 खालील नमूद संवर्गाचे शिक्षक हे विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 म्हणून गणले जातात. म्हणजे या संवर्गाला विशेष संवर्गाचा दर्जा दिलेला आहे. म्हणजे सर्वात अगोदर या संवर्गाच्या बदल्या होतील. तर या संवर्गामध्ये कोण कोण येतात, काय काय अटी आहेत हे आपण आता पाहूयात. आता पहिला मुद्दा आहे 1.8.1. यामध्ये पक्षाघाताने आजारी शिक्षक, पॅरालिसिस. ज्या शिक्षकांना पॅरालिसिस झालेला आहे, ज्या शिक्षकांना पक्षाघात झालेला आहे असे शिक्षक या संवर्गामध्ये येतील. पहिला हा निकष आहे 1.8.1. पक्षाघाताने आजारी शिक्षक, पॅरालिसिस. याला आवश्यक काय पुरावे लागतील. आपण जे
ट्रीटमेंट घेतो, ज्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतो त्या हॉस्पिटलमधून मिळालेली आपल्याला फाईल जी असते, संचिका आपली हॉस्पिटलची, ती संचिका ज्या हॉस्पिटलमध्ये आपण उपचार घेतलेले आहेत त्या डॉक्टरचे सर्टिफिकेट की संबंधित हा व्यक्ती या आजाराने ग्रस्त आहे आणि याला उपचाराची आवश्यकता आहे असे प्रमाणपत्र, आणि हा सफरिंग म्हणजे हा या आजाराने ग्रस्त आहे आणि हा या माणसाला, या शिक्षकाला किंवा शिक्षिकेला हा आजार झालेला आहे असं प्रमाणपत्र मिळतं. कोणाच्या नावे नसतं ते प्रमाणपत्र. मग हे प्रमाणपत्र आपल्या जिल्ह्याच्या मान्य सिव्हिल सर्जनकडून काउंटर सिग्नेचर घेऊन आपणाला हे जोडायचं असतं आणि मेडिकल फाईल आणि एक प्रमाणपत्र असलेलं हे आपणाला दाखल करायचं असतं. त्यानंतरचा मुद्दा आहे एक 8.2. हा मुद्दा थोडा लांब म्हणजे मोठा आहे, आपण समजून घेऊयात. या मुद्द्यामध्ये जी क्लिष्ट आहे आणि जे ट्विस्ट आहे ते आपण पाहूयात. आता हा मुद्दा जो आहे 1.8.2 हा दिव्यांग शिक्षक, दिव्यांग जे प्रकार आहेत ते दिव्यांग शिक्षकाचा हा प्रकार आहे. याच्यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक 14/1/2011 मधील नमूद प्रारूपाप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. म्हणजे जे प्रमाणपत्र असतं त्रिस्तरीय ऑनलाईन हे दिव्यांग शिक्षकांना आवश्यक आहे. त्याला युनिक आय डी असतो, UID असतो. ते प्रमाणपत्र अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर याच मुद्द्यामध्ये दिव्यांग शिक्षकासोबत मानसिक विकलांग मुलांचे व दिव्यांग मुलांचे पालक, पालक म्हणजे आईवडील किंवा ते नसल्यास बहीण भाऊ, तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक. आता हे 1.8.2 मध्ये 3 प्रकारचे व्यक्ती येतात. पहिला व्यक्ती आहे दिव्यांग शिक्षक, जो की स्वतः आहे, त्याच्याकडं त्रिस्तरीय ऑनलाईन प्रमाणपत्र आहे, ज्याला युनिक आय डी आहे असं प्रमाणपत्र. हा स्वतः दिव्यांग शिक्षक झाला. हा लाभ घेऊ शकतो स्वतः असल्यामुळे. नंतरचा मुद्दा जो आहे मानसिक विकलांग मुलांचे व दिव्यांग मुलांचे पालक, म्हणजे ज्यांची मुलं मानसिक विकलांग आहेत आणि ज्यांची मुलं दिव्यांग आहेत अशा मुलांचे पालक. म्हणजे पहिला मुद्दा झाला वगैरे दिव्यांग शिक्षक, दुसरा मुद्दा आहे त्याच्यामध्ये मानसिक विकलांग मुलांचे व दिव्यांग मुलांचे पालक. हा दुसरा मुद्दा झाला 1.8.2 मधला. पुन्हा 1.8.2 मध्ये तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक. म्हणजे यामध्ये जोडीदार जरी मानसिक विकलांग असला शिक्षकाचा आणि दिव्यांग असला तरीही त्यांना या 1.8.2चा लाभ घेता येतो. मुद्दा क्लिअर आहे. तर या एकाच मुद्द्यामध्ये 3 प्रकारचे व्यक्ती येतात. दिव्यांग शिक्षक सुरुवातीला 1, दुसरा आहे मानसिक विकलांग मुलांचे व दिव्यांग मुलांचे पालक 2, आणि तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक. म्हणजे याच्यामध्ये एखाद्या शिक्षकाचा स्वतः शिक्षक दिव्यांग आहे, तो स्वतः लाभ घेतला. ज्या शिक्षकाचे किंवा ज्या पालकाचे मानसिक विकलांग मुलांचे व दिव्यांग मुलांचे पालक आहेत अशांना फायदा घेता येतो. आणि तसेच ज्याचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक. एखाद्या शिक्षकाचा जोडीदार तो कार्यरत असेल नसेल सेवेत, तो जर मानसिक विकलांग व दिव्यांग असेल तर त्या शिक्षकाला किंवा त्या शिक्षिकेला याचा 1.8.2चा लाभ घेता येतो.
त्याला आवश्यक असणारे प्रमाणपत्र दिव्यांग शिक्षकाला स्वतःचं युनिक कार्ड जे आपल्याला जे त्यांचं ऑनलाईन प्रमाणपत्र मिळतं त्रिस्तरीयचं ते असणं आवश्यक आहे. आता मानसिक विकलांग मुलांचे व दिव्यांग मुलांचे पालक, मानसिक विकलांग जे डॉक्टरचं प्रमाणपत्र मिळतं, जी फाईल असते त्या ट्रीटमेंटची ती आणि प्रमाणपत्र काउंटर सिग्नेचर सिव्हिल सर्जनचं. आणि दिव्यांग मुलांचे पालक जे दिव्यांगाचं मुलाचं पालकाचं प्रमाणपत्र असेल मुलाचं ते चालते. आणि पालक म्हणजे आईवडील किंवा ते नसल्यास बहीण भाऊ. आता पालक म्हणल्यानंतर पालकत्व स्वीकारावं लागतं. पालकत्व फार महत्त्वाचं आहे. ज्या ऑफिसमधून पालकत्वाचं प्रमाणपत्र मिळतं त्या ऑफिसमधून आपल्याला पालकत्वाचं प्रमाणपत्र घ्यावं लागतं, ते प्रमाणपत्र लागतं. तसेच ज्या शिक्षक जोडीदार मानसिक व विकलांग आहेत व दिव्यांग आहेत असे शिक्षक म्हणजे जोडीदार आहे आपला हे आपल्याला प्रूव्ह करावं लागतं. जोडीदार हा आहे म्हणून आपल्याला प्रूव्ह केल्यानंतर आपल्याला ही संधी मिळते. आणि त्या मानसिक विकलांगतेचं प्रमाणपत्र किंवा आजारचं प्रमाणपत्र मानसिक विकलांगतेच्या आणि दिव्यांगाचं प्रमाणपत्र असेल तर याचा आपल्याला लाभ घेता येतो. आता अनेक मी व्हिडिओ बनवत असतो. जर आपल्याला व्हिडिओ आपल्याला आवडत असते किंवा आपल्याला या व्हिडिओची गरज असेल, आपल्याला नोटिफिकेशन येण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला नोटिफिकेशन येईल. आवडला तर लाईक करा आणि इतरांना जर फायदा व्हावा असे वाटत असेल तर बिनधास्त शेअर करा. आता 1.8.3 मध्ये हृदय शस्त्रक्रिया झालेले शिक्षक, ज्या शिक्षकांना इथं स्वतः आला तर ज्या शिक्षकांची हृदय शस्त्रक्रिया झालेली आहे असे शिक्षक. हृदय शस्त्रक्रियेमध्ये कोणाचं वेगवेगळं दुमत आहे. या हृदय शस्त्रक्रियेमध्ये व्याख्या पाहिल्या तर बायपास सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी, हार्ट ट्रान्सप्लांट आणि वॉलचं ऑपरेशन ह्या बाबी मान्य केल्या आहेत. दुसरं अँजिओप्लास्टी पण आहे. आता अँजिओप्लास्टीवर वेगवेगळे मत आहेत. आता हे तपासण्याचं काम जी त्रिस्तरीय सदस्याची समिती आहे तालुका स्तरावरती ही प्रमाणपत्र पाहणार आहे. सगळे आपले व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट पाहणार आहे. तर तालुक्याचे THO आहेत, BDO, THO आणि BO या 3 जणांची समिती आहे. हे मान्य THO साहेबांचं काम आहे की याच्यामध्ये हृदय शस्त्रक्रिया झालेली शिक्षक म्हणजे याच्यामध्ये नेमकी कोणती शस्त्रक्रिया आहे ती हृदय शस्त्रक्रिया म्हटल्यानंतर हे त्यांनी तपासणं गरजेचं आहे. इथं हॉस्पिटलाइजमध्ये इतर अधिकारी काही करू शकत नाही, पण यांच्याकडे हा भाग जातो. म्हणून यांनी नेमकं आपल्याला त्यांनी शिक्षकांना पात्र ठरवायचं न पात्र ठरवायचं हे त्यांच्या ह्याच्यामध्ये अखत्यारीत आहे. कारण ते डॉक्टर आहेत आणि त्यांना त्या गोष्टी माहीत आहेत. म्हणून ह्या हृदय शस्त्रक्रियेसाठी जे आवश्यक पुरावे लागणार आहेत त्याचप्रमाणे आपली वैद्यकीय फाईल, आपल्याला ट्रीटमेंट केलेली त्या डॉक्टरचं प्रमाणपत्र, आपण त्या हृदय शस्त्रक्रिया केली आहे म्हणून प्रमाणपत्र आणि त्याच्यावर काउंटर सिग्नेचर सिव्हिल सर्जनचं लागते. हे याला आवश्यक पुरावे लागतात. त्यानंतर 1.8.4 मध्ये एकच मूत्रपिंड किडनी असलेले मूत्रपिंड रोपण केलेले शिक्षक आणि डायलिसिस शिक्षक, ज्या शिक्षकांना एकच मूत्रपिंड आहे म्हणजे एकच किडनी आहे किंवा ज्या शिक्षकाची किडनी बसवलेली आहे म्हणजे मूत्रपिंड रोपण केलेलं आहे, इतरांची किडनी त्या शिक्षकाला बसवलेली आहे किंवा शिक्षकाला बसवलेली आहे असे शिक्षक आणि ज्या शिक्षकाचं डायलिसिस चालू आहे असे शिक्षक हे या 1.8.4 मध्ये लाभ घेऊ शकतात, बदलीचा लाभ घेऊ शकतात. तर यासाठी सुद्धा डॉक्टरचे आपली ट्रीटमेंटची फाईल, त्यानंतर डॉक्टरचं प्रमाणपत्र आणि सिव्हिल सर्जनचे काउंटर सिग्नेचर आवश्यक आहे. यानंतर जो 1.8.5चा निकष आहे त्याच्यामध्ये एककृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक, ज्या शिक्षकाचं एककृत प्रत्यारोपण झालेलं आहे असे शिक्षक 1.8.5 मधून बदलीचा लाभ घेऊ शकतात. याला आवश्यक पुरावे, फाईल
ट्रीटमेंटची प्रमाणपत्र डॉक्टरचं आणि त्याच्यावर काउंटर सिग्नेचर सिव्हिल सर्जनचं सेम आहे. 1.8.6 मध्ये कॅन्सरने आजारी शिक्षक, ज्या शिक्षकांना कर्करोग आहे, कॅन्सर आहे, असे शिक्षक या बदलीचा लाभ घेऊ शकतात. 1.8.7 मेंदूचा आजार असलेले शिक्षक, असे शिक्षक सुद्धा या बदलीमध्ये लाभ घेऊ शकतात समोर एकचा. तर यासाठी सुद्धा आवश्यक पुरावे तेच आहेत: डॉक्टरची फाईल, ट्रीटमेंटची, डॉक्टरचं प्रमाणपत्र आणि काउंटर सिग्नेचर मान्य सिव्हिल सर्जनचं. हे असेल, ओरिजिनल असेल तर आपल्याला बदलीचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर 1.8.8 थॅलेसेमिया किंवा कॅन्सर विकारग्रस्त मुलांचे पालक, जन्मजात गुणस्तरांच्या दोषामुळे उद्भवणारे आजार. पालक म्हणजे आईवडील किंवा ते नसल्यास बहीण भाऊ. तसेच ज्या शिक्षकांचे आई किंवा वडील कॅन्सरग्रस्त आहेत व त्यांच्यावर उपचार सुरू आहेत असे शिक्षक. आता याच्यामध्ये 2 मुद्दे दिले आहेत. एक मुलांना कव्हर केलेला आहे आणि एक आईवडिलांना कव्हर केलेला आहे. आता थॅलेसेमिया किंवा कॅन्सरचे विकारग्रस्त मुलांचे पालक किंवा जन्मजात गुणसूत्राच्या दोषामुळे उद्भवणारे आजार असतील आपल्या पाल्यांना, तर याचा आपण लाभ घेऊ शकतो. डॉक्टरचे ट्रीटमेंट फाईल, प्रमाणपत्र आणि सिव्हिल सर्जनची स्वाक्षरी, या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत. त्याच्यानंतर इतर आजार, याच्या अनुषंगिक इतर आजार जे आहेत त्याचा लाभ घेऊ शकतो. नंतर तसेच ज्या शिक्षकांचे आई किंवा वडील कॅन्सरग्रस्त आहेत व त्यांच्यावर उपचार चालू आहेत असे शिक्षक या 1.8चा मुद्दा घेऊन बदलीचा लाभ घेऊ शकतात. यासाठी सुद्धा आवश्यक आहे ट्रीटमेंटची फाईल, डॉक्टरचं प्रमाणपत्र ज्याने ट्रीटमेंट घेतल्याचे आणि सिव्हिल सर्जनचं काउंटर सिग्नेचर, या गोष्टी यासाठी लागणार आहेत. त्यानंतरचा मुद्दा आहे 1.8.9. आता अगोदरचे होते ते आजार होते, सगळे आजार आणि दिव्यांगताचे प्रकार होते. आता इथून पुढे 1.8.9 पासून वेगळे मुद्दे सुरू झाले. माजी सैनिक तसेच आजी माजी सैनिक, अर्धसैनिक, जवानांच्या पत्नी किंवा विधवा. जे माजी सैनिक होते, शिक्षकी पेशात आले, तसेच त्यांचे जे ते आजी झाले, माजी झाले आणि आजी माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी किंवा विधवा असतील तर ह्या 1.8.9 नुसार बदलीचा समोर एकचा लाभ घेऊ शकतात. माजी सैनिक प्रमाणपत्र त्यांचे असते, आजी माजी सैनिकाचं त्यांना वेगळं प्रमाणपत्र असतं, अर्धसैनिक जवानाची पत्नी, विधवाचं प्रमाणपत्र असतं, ते तिथं जोडायचं आहे सोबत. आता 1.8.10 मध्ये विधवा शिक्षक. आता विधवा हा शिक्षक नसतो, आता आपण समोर काय शिक्षक म्हणून ते दिलं आहे. इथं विधवा शिक्षिका, कारण शिक्षिका असं म्हणत नाही, शिक्षकच म्हणतात तुम्ही, विधवा शिक्षक. ज्या विधवा शिक्षिका आहेत त्यांनी आपल्या मिस्टरचं डेथ सर्टिफिकेट जोडायचं आहे, पती पत्नी होतोत हा पुरावा जोडायचा आहे आणि हा पुरावा लावून आपल्याला संवर्ग 1.8.10 मध्ये समोर एकचा लाभ घेता येतो. आता 1.8.11 नुसार कुमारिका शिक्षक. ज्या शिक्षिका कुमारी आहेत, त्यांचा विवाह अद्याप झाला नाही, अशा शिक्षिकासुद्धा 1.8.11 मध्ये कुमारिका म्हणून आपण लाभ घेऊ शकतात. 1.8.12 परित्यक्त्या घटस्फोटित महिला शिक्षक. आता इथे थोडंसं आणखीन लक्षात आलं नाही. परित्यक्त्या कशाला म्हणतात? परित्यक्त्या त्यांना म्हणतात ज्या महिला पतीपासून 2 वर्षे 3 वर्षे बाजूला राहतात, म्हणजे विभक्त राहतात, त्यांचा घटस्फोटासाठी अर्ज असेल, याचिका चालू असेल, काय जुळत नसेल, अशा शिक्षिका म्हणजे परित्यक्त्या शिक्षिका असतात. याला परित्यक्त्या म्हणतात. यासुद्धा या 1.8.12चा लाभ घेऊ शकतात. आणि घटस्फोटित महिला शिक्षिका, घटस्फोटित ज्या महिला आहेत त्यासुद्धा येथे लाभ घेऊ शकतात.
परित्यक्त्याचं प्रमाणपत्र मिळायला थोडं जड जातं, अडचणी निर्माण होतात. परित्यक्त्या ज्या गावामध्ये आपण राहतो, माहेरात ग्रामसेवकाचं प्रमाणपत्र असेल किंवा आपले सरकार पोर्टल मिळत असेल प्रमाणपत्र, किंवा मान्य कोर्टामध्ये केस चालू आहे आणि विभक्त आहेत असं जरी आपल्याला प्रमाणपत्र मिळालं समजा, किंवा इतर कार्यालयाकडून परित्यक्त्या आहोत हे मिळत असेल ते आपण शोध घ्यायचा आहे. ते प्रमाणपत्र लावून आपण बदलीचा लाभ घेता येतो. आणि घटस्फोट महिला शिक्षकांना प्रमाणपत्र मिळतेच बाय डिफॉल्ट मान्य कोर्टाकडून, तर ते प्रमाणपत्र जोडून आपल्याला बदलीचा लाभ घेता येतो 1.8.12 मध्ये. यानंतरचा मुद्दा आहे 1.8.13. वयाची 53 वर्षे पूर्ण झालेले शिक्षक जे आहेत त्यांना या बदलीचा लाभ घेता येते किंवा बदलीतून सूट घेता येते. यांसाठी पुरावा म्हणजे सर्व्हिस बुकचं पहिलं पान, 10वीची सनद, इतका पुरावा ठीक आहे. तर हे 1.8.13 मध्ये वयाची 53 वर्षे पूर्ण झालेले शिक्षक लाभ घेऊ शकतात. 1.8.14 मध्ये स्वातंत्र्य सैनिकांचा मुलगा किंवा मुलगी, नातू किंवा नात, इन ब्रॅकेट स्वातंत्र्य सैनिक हयात असेपर्यंतच, स्वातंत्र्य सैनिक जोपर्यंत हयात आहेत तोपर्यंत यांना या बदलीचा लाभ घेता येतो. आणि त्या घेता येत नाही, त्यांच्याकडे जे प्रमाणपत्र असते ते दाखल करायचं असते. यानंतरचा जो मुद्दा आहे 1.8.15, हा मुद्दा जो आहे आता याच्यामध्ये आता 1.8.14 पर्यंतचे जे मुद्दे आहेत ते वैयक्तिक होते, स्वतःसाठी होते, पाल्याचं काय असेल तर होते. परंतु हे आहे ते खालील आजाराने ज्या शिक्षकांचे जोडीदार व्याधीग्रस्त आहेत असे शिक्षक यांना स्पेशल दिले की ऑर्डर की ज्यांचा जोडीदारासाठी आहे हा मुद्दा, ज्यांचे जोडीदार सुद्धा काही आजाराने त्रस्त असतील तर अशांना सुद्धा समोर एक मध्ये चान्स दिला आहे. तर खालील आजाराने ज्या शिक्षकांचे जोडीदार व्याधीग्रस्त आहेत असे शिक्षक, आता व्याधी म्हणजे आजाराने ग्रस्त आहेत असे शिक्षक इथं नमूद दिले आहेत. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे की 1.8.15 याच्यामध्ये हृदय शस्त्रक्रिया झाली, जर आपला जोडीदाराची हृदय शस्त्रक्रिया झाली असेल तर आपण बदलीमध्ये लाभ घेऊ शकतो. तर हृदय शस्त्रक्रिया कशाला म्हणजे पाठीमागे सांगितलं आहे मी, त्याच्यावर स्टिकअप न राहता जे काय आपल्या तालुक्याच्या समिती आहे ती आपल्याला ठरवेल की आपण दाखल करायचे माझी हृदय शस्त्रक्रिया झाली असेल तर, आणि प्रमाणपत्र जोडून आपले सर्व द्यायचे. त्यांनी पात्र अपात्र ती बाजू वेगळी. 1.8.16चा मुद्दा आहे एकच मूत्रपिंड किडनी असलेले किंवा मूत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी किंवा डायलिसिस सुरू केलेले जोडीदार. जर एकच मूत्रपिंड असलेला जोडीदार असेल, मूत्रपिंड रोपण केलेला जोडीदार असेल आणि डायलिसिस सुरू असलेले जोडीदार असतील तर त्यांना या 1.8.16च्या अंतर्गत बदलीचा लाभ घेता येतो. पण दुसरा मुद्दा आहे 1.8.17 यकृत प्रत्यारोपण झालेले जोडीदार, ज्यांच्या जोडीदाराचं यकृत प्रत्यारोपण झाले असे शिक्षक या 1.8.17 नुसार बदलीमध्ये लाभ घेऊ शकतात किंवा सूट घेऊ शकतात. यासाठी आवश्यक प्रमाणपत्र तेच अगोदर सांगितलेले आपण, डॉक्टर ट्रीटमेंटची फाईल, प्रमाणपत्र डॉक्टरचं आणि डॉक्टरच्या प्रमाणपत्रावर काउंटर सिग्नेचर सिव्हिल सर्जनचं, ही मुद्दे याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर जो मुद्दा आहे तो जोडीदाराचाच आहे 1.8.18 ज्यांचा जोडीदार कॅन्सरने आजारी आहे, ज्यांचा जोडीदार कॅन्सरने आजारी आहे असे शिक्षक सुद्धा लाभ घेऊ शकतात बदलीचा. 1.8.19 मेंदूचा आजार असलेले जे जोडीदार असतील, ज्यांच्या जोडीदाराला मेंदूचा आजार आहे, मग हे ठरवतील डॉक्टर यांना मेंदूचा आजार बसतो काय, मेंदूच्या आजारामध्ये एखादं मायग्रेन असतं, कोणाला फिट्स येतात, जे विविध प्रकारच्या मेंदूच्या आजारामध्ये तो प्रकार मेंदूच्या आजारामध्ये बसतो काय हे समिती पाहिल आणि आपल्याला पात्र करेल, तर त्यानंतरच आपल्याला बदलीचा अर्ज करता येईल. 1.8.20 हा शेवटचा आहे थायलेसेमिया विकारग्रस्त असलेले जोडीदार, ज्यांचे जोडीदार थायलेसेमिया विकारग्रस्त आहेत अशा शिक्षकांना सुद्धा बदलीचा हा लाभ घेता येतो. आता हे 1.8.1
1.8.14 हे वैयक्तिक आणि 15च्या नंतर 20पर्यंतचे जे आहेत ते जोडीदाराचे आहेत. हे जितके 20 पॉईंट आहेत, ह्या 20 पॉईंटमध्ये ज्या शिक्षक येतात असे शिक्षक बदलीमध्ये सूट घेऊ शकतात, बदली नको असेल तर, आणि ज्यांना बदली हवी आहे ती बदली करून घेऊ शकतात. तर ह्याच्यामध्ये जे बऱ्याच काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्या गोष्टी आपण पुरवठा करायला पाहिजे, त्या कागदपत्र द्यायला पाहिजे, तर आपण होते. संवर्ग 1मध्ये जे शिक्षक येतात, आता बऱ्याच ठिकाणी असं म्हटले जाते की संवर्ग 1मध्ये लाभ घेतल्यानंतर कागदपत्र दाखवण्याची काय गरज आहे. परंतु तालुक्याला एक समिती नेमलेली आहे, शासन निर्णयामध्ये आहे की 2.4.8 या मुद्द्यामध्ये तालुक्याचे गटविकास अधिकारी, तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी आणि गट शिक्षण अधिकारी या 3 ऑफिसरची अधिकारी वर्गाची त्रिस्तरीय समिती आहे. ही त्रिस्तरीय समिती आपण डॉक्युमेंट दाखल केल्यानंतर ते आपणाला ठरविले की तुम्ही पात्र आहात किंवा तुम्ही अपात्र आहात. जर आपले डॉक्युमेंट पाहता त्यांनी जर आपल्याला पात्र घोषित केले आणि आपल्याला सांगितलं की पात्र आहात, डॉक्युमेंट वैध आहेत, तुम्ही बदलीचा लाभ घेऊ शकता, मग आपण बदली करून घेऊ अथवा सूट घेऊ. जर आपण बदली पात्र असाल, एका क्षेत्रामध्ये 10 वर्षे आणि सदस्य शाळा 5 वर्ष झालेले आहेत, मग आवड क्षेत्र असो का सोपे असो, आपणाला जर बदली करून नाही जायचं असेल तर आपण बदलीमध्ये सूट घेऊ शकता. आणि जर पाहिजे असेल, तुम्ही जर बदली पात्र नसाल, आपणाला शाळेवरच्या 5 वर्ष झाले नाहीत, 4 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, तर आपण बदलीचा लाभ घेऊ शकतो. अशा वेळेस आपणाला जर कुठली जागा मिळाली नाही, कोणती शाळा मिळाली नाही, तर आपली बदली होणार नाही. आपण जर बदली पात्र, फक्त 2 वाक्यात सांगतो मी, जर आपण बदली पात्र नसाल, उदाहरणार्थ मी बदली पात्र नाही, मला फक्त शाळेवर 4च वर्ष झालेले आहेत, मी संवर्ग 1मधून अर्ज केला, मला पुढची शाळा मिळाली नाही कुठलीच, तर मी जागेवर राहील. मी बदली पात्र नसेल आणि मला शाळा मिळणार असेल तर जागेवर राहील. परंतु मी बदली पात्र आहे, मला या क्षेत्रामध्ये 10 वर्षे आणि सध्या 5 वर्षात मी बदली पात्र आहे. बदली पात्र आहे म्हणून मला बदली पाहिजे म्हणून मी अगोदर नोंद केली, त्यानंतर मी गावं भरले, 30ही गावं भरले. आता अनेक जणांनी 2023च्या बदल्यामध्ये 4 गाव, 5 शाळा भरल्या होत्या, त्यांना शाळा मिळाल्या नाहीत, ते बदली पात्र होते. त्यानंतर जे शिक्षक बदली पात्र असतात संवर्ग 1मधले, त्यांनी बदलीमध्ये सहभाग घेतला, त्यांनी गावं नमूद केली, शाळा नमूद केल्या, परंतु संवर्ग 1मधून बदली झाली नाही. तर मग काय, जर संवर्ग 1मधून बदली झाली नाही तर आपण बदली पात्र असल्यामुळे संवर्ग 4मध्ये आपल्याला अर्ज करावाच लागणार आहे. अशा शिक्षकांच्या ज्यांनी केला नव्हता अर्ज संवर्ग 4मध्ये, असे शिक्षक पुन्हा विस्थापित राऊंडमध्ये गेले होते. म्हणजे हा धोका मोठाच आहे. त्यामुळे बदली आपल्याला पाहिजे नाही पाहिजे, शाळा मिळेल चांगली नाही मिळेल, या सगळ्या गोष्टी सिनियरिटीप्रमाणे आपल्याला पाहायचं आहे. आपल्याला आवश्यक त्या ठिकाणचं पोस्ट नसेल तर आपण थोडी रिस्क न घेतलेली बरी. परंतु अनेक जणांना शाळा बदलावी वाटते, तो तुमचा आपला प्रश्न आहे की आपण शाळा बदलायची नाही, तो वैयक्तिक प्रश्न आहे. आपण नाही म्हणू शकतो तुम्ही बदलीचा अर्ज करायला पाहिजे नाही करायला पाहिजे, हे जास्त त्याचं वैयक्तिक मत आहे. परंतु जेव्हा आपण बदली पात्र असताना शाळा मिळत नाही, तेव्हा आपण संवर्ग 4मध्ये जातो ऑटोमॅटिक. संवर्ग 4मध्येही शाळा नाही मिळाली तर आपण विस्थापितमध्ये जातो ऑटोमॅटिक. या गोष्टी इथे रिस्क आहेत, या गोष्टी आपल्याला समजून घेतल्या पाहिजेत. ही कागदपत्र पडताळणी ही तालुकास्तरीय समिती करत असते. जर कागदपत्र बोगस निघाले, खोटे निघाले तर कारवाई होते, शिस्तभंगाची कारवाई होते, आपल्यावर डी-विचार होऊ शकते. म्हणजे अनेक प्रकारच्या भानगडी असतात. आपले डॉक्युमेंट जर सगळे खरे असतील, आपले आधार वैध असतील, आपले प्रमाणपत्र वैध असतील, तर आपण या गोष्टीमध्ये संवर्ग 1मध्ये लाभ घ्यायला पाहिजे आणि संवर्ग 1चा लाभ घेऊन आपण बदलीत सूट पाहिजे किंवा बदली करून घेणे हे आपण आपलं स्वतः ठरवायचं आहे. तर या शासन निर्णयामध्ये जे काही संवर्ग आहेत त्याच्यामधला हा पहिला संवर्ग आहे. सगळ्यात अगोदर बदल्या संवर्ग 1चे होतात आणि बदली होताना एक सांगतो,
पुन्हा मी व्हिडिओ बनवणारच आहे. समोर एकच्या बदल्या कशा, समोर दोनच्या बदल्या कशा, समोर एकचे दोनचे पात्रता काय आहेत, त्यांच्या बदल्या कशा, समोर व्हिडिओ पुन्हा याचा बनवणार आहे, आवड क्षेत्राचा बनवणार आहे, पुन्हा बदली पात्राचा विस्थापित, म्हणजे प्रत्येक टप्प्यावर व्हिडिओ हा बनणार आहे. तर हा व्हिडिओ बनल्यानंतर आपल्याला समजून येईल की बदल्या कोणत्या संवर्गाच्या कशा होणार आहेत हे आपल्याला समजून येईल. तर ही जी बदली एका वाक्यात सांगतोय थोडक्यात याचं, समोर एकची बदली ही सिनियरिटीप्रमाणे आणि त्याच्या क्रायटेरियाप्रमाणे होते. सुरुवातीला बदली 1.8.1ची होती, नंतर 1.8.2ची होती, 1.8.3ची होती. म्हणजे जसे 1.8.1 ते 1.8.20 दिले आहेत त्याप्रमाणे बदली होती. त्या प्रत्येक संवर्गामध्ये प्रत्येकाची सिनियरिटी लागते, त्याप्रमाणे येथे नियम जे दिले आहेत त्याप्रमाणे ही समोर एकची बदली होते. समोर एकचा अगोदर 1.8.20ची बदली होईल, नंतर 1.8.1 होईल असं नसते. प्रत्येक राऊंड हा वेगवेगळा फिरत असतो. म्हणूनही आपण सगळे गावं पाहून अगोदर रिक्त जागा वगैरे पाहून आपल्याला एक्सेप्शन द्यायचं आहे, येस किंवा सूट हवी आहे का किंवा सूट नको आहे का, बदली पाहिजे आहे का, हे आपल्याला अगोदर डिक्लेरेशन करावं लागते. त्यानंतरच मग आपल्याला याच्यामध्ये आपण सहभागी होऊन आपल्याला लाभ घेता येते. मला एवढंच म्हणायचे की आपले जे काही आहे समोर एकमध्ये आवश्यक बाबी त्याची जर आपण पूर्तता करत असू तर आपण समोर एकचा लाभ घ्यायला काही हरकत नाही. यावर्षी बदली पात्राची जागा खूप आहेत, खूप शिक्षक हे बदली पात्र आहेत, त्यामुळे समोर एकचे शिक्षकांनाही बऱ्यापैकी जागा मिळतील असं माझी तर धारणा आहे. आणि समोर 4 मधल्या शिक्षकांना सुद्धा घाबरून जाण्याची गरज नाही. समोरच्या नंतर सांगतो. म्हणजे या टप्प्यावर या बदल्यामध्ये कोणीच घाबरण्याची आवश्यकता नाही, कारण बदल्यांचा एवढा मोठा लाट आहे. यावेळेस 2018च्या बदल्या झाल्या होत्या, 2019च्या बदल्या झाल्या होत्या, या दोन्ही बदल्यांचा लॉट आहे. त्यामुळं बदल्या ह्या खूप मोठ्या प्रमाणात होणार आहेत. इथं काय टक्केवारीची इथं हे नाही, स्टिकअप नाही का, म्हणजे टक्केवारीचं काय बंधन नाही ना. जितके शिक्षक बदली पात्र तितक्या बदल्या 100%. पुन्हा विनंतीवाले वेगळ्या, म्हणजे सरासरी खूप बदल्या आहेत. त्यामुळं कोणालाही म्हणजे जागा मिळणार नाही असं होणार नाही, जागा मिळणारच आहेत. फॉर्म भरताना आपण कसे भरायचे मी पुन्हा सांगणार आहे आपल्याला. तर हे होते की समोर एकमध्ये जे आहे कोणते शिक्षक येतात, कोणत्या पात्रता आहेत आणि त्याला कागदपत्र कोणते लागतात. प्रत्येक तालुक्याने ही तपासणी करणं, प्रत्येक तालुका तपासणी करत असतो आणि आपल्याला आपण पात्र आहोत की नाही हे घोषित करत असतो. म्हणून आम्ही हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून समोर एकची आपण निकषाची आणि पुराव्याची माहिती घेतली आहे. यानंतर आपण समोर 2चा व्हिडिओ पाहणार आहोत. समोर 2चे शिक्षक पती पत्नी एकत्रीकरणाचे. याच्यामध्ये हा जो व्हिडिओ आपल्याला आवडला असेल आणि व्हिडिओ जर आपला नवीन पाहिजे असतील व्हिडिओ बदल्यांचे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला टच करा, आपणाला व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल. आणि आवडला तर लाईक करा आणि इतरांना फायदा व्हावा असं वाटत असेल तर शेअर करा. आपण तितके कंजूस नाही, आपण शेअर करतोच, कारण आलेली गोष्ट आपण या ग्रुपवर त्या ग्रुपवर टाकत असतो. पण ही अशा पोस्ट टाकतो की नाही हे मला माहीत नाही, शंका नाही मला, टाकतो तुम्ही आपण. पण आपण एकमेकाला सहाय्य करू. अवघ्या जरू सुपंत म्हणल्यासारखं आपण एकमेकाला शेअर करा. बदली हा विषय फार गहन असतो. माणूस 50 किलोमीटर 10 किलोमीटर 10 किलोमीटर 100 किलोमीटर जातो. त्यामुळे प्रत्येकाला समजू द्या. यात दुसरं कोणी म्हणजे मार्गदर्शन करणारे म्हणजे आहेत, व्हिडिओ आहेत, पाहू शकता. आपलाच व्हिडिओ आहे बेटर असं काही नाही, परंतु इतरांचे सहाय्य घ्या, स्वतःही अभ्यास करा, आपल्या वरिष्ठांना विचारा आणि या समोर एकमध्ये लाभ घ्या. धन्यवाद. आपला अनिल कांबळे, नांदेड येथून.